जे काही हवंय ते झी5 ऍप वर पहा. झी5 ऍप डाउनलोड करा आणि फ्री मध्ये पहा केव्हाही कुठे. हे टेस्ट कर आणि मला सांग कसं झालंय. अरे मला हे एकदम भारी वाटते बा. माझी शनू बेबीला पण खूप भारी वाटतंय. आणि पॅरेट तुला जे काय आवडतं ते मला सगळं सांगू की मी स्नॅक्स म्हणून सगळं बनवेन. आणि मी तुला सांगतेय मी यापुढे परत गॅरीला कधीच भेटणार नाही. हा तो चिटर आहे एक नंबरचा. अजिबात भेटायला जाऊ नकोस त्याला. हो मी तर गॅरीला परत फोन पण करणार नाही आणि गॅरीचा चॅप्टर माझ्या लाईफ मधनं डिलीट कायमचा. पैशासाठी एका माथे फिरू तरुणाने त्याला ज्याने आधार दिला अशा माणसाच्या डोक्यात बत्ता घालून त्याचा पत्ता कट केला. भाई तू काही करणार नाही ना? कसं करणार आहे? इथे पैसेच नाहीयेत. नाही ते एक खेळा. मी चहा आणतो. आता मागचा काही विचार करायचा नाहीये मला. स्वतःला सावरायचंय आणि पुढे जायचंय. या घर मालक आहेत आपले. हा कोण? हा माझा मित्र आहे. हो तुम्हाला सांगतोय मी इथे राहायचं नाही, कळलं ना सर? तुझी फालतू बडबड मला ऐकायची नाही, कळलं ना? 2 दिवसासाठी आलाय तो. 2 दिवस राहणार. तुला याला ठेवून घ्यायचंय ना? हा चल मग 5000 रुपये जास्तीचं भाडं काढ. चल. 5000 कुठून देणार आहे मी? नाही ना चल मग निघ चल लवकर निघ. बरं मग शॉपिंगला तर येशील माझ्या बरोबर? शॉपिंग? नाही का अगं, तुझ्यासाठी नवीन कपडे विकत घ्यायचे आहेत आणि सलॉनची अपॉइंटमेंट सुद्धा बुक करते हा मी. अगं पण हे सगळं का? कशाला म्हणजे मेकओव्हर करायचंय तुझा. रेवती असं काही करायचं नाही आहे हे ठीक आहे पण मी ऐकणारच नाहीये तुझं मेकओव्हर करायचं आहे. हा मी अपॉइंटमेंट बुक करते. इथे पुढे सलॉन आहे तिथे आपण जायचं. नाही जायचंय आपण. चल कशासाठी एवढं सगळं? माझ्या शनू बेबीच्या हातात एक महागडं वॉच होतं. ते वॉच आहे ना ते गॅरीने कुठेतरी हरवलं. एवढं महागडं वॉच कोण घेऊन देणार माझ्या शनू बेबीला? कोण म्हणजे? मी देईल ना. मी देईल. किती पैसे पाहिजे? जास्त नाही, 1 लाखभर चालते. लाख रुपये ना देणार ना. तुम्हा पॅरेट मॅड आहे का? हा माझ्यासाठी काही करू शकतो. शनू बेबी मी तर सांगते याच्याशी लग्न कर. डान्स क्लास मधनं परत येताना हे दिसले होते मला. मग हे काही असे शांत बसणाऱ्यातले नाही. मनात काहीतरी चाललं असेल यांच्या. असे सहजासहजी सोडणार नाहीत ते. एक शेवटचा आधार होता तोही संपला. मजबुरीने का होईना पण केडीनं पण काढलं घरातून. शनाया पण नाही. आणि मला कुठलाही मार्ग दिसत नाही. हे आपल्या आयुष्यात आता कधीही येणार नाही. मी त्यांना येऊ देणार नाही. राधिका ताई, रेवती, आज तुम्ही दोघी इथे? ते नेहा डबा विसरली होती ना तो द्यायला आलो. अच्छा मग चला आज. नाही आम्ही इथे पिऊनकडे देतो आणि लगेच निघतो. अहो इथपर्यंत आला तर 2 मिनिटं वर या ना. उशीर होईल ऍक्च्युली. अहो त्या निमित्ताने अथर्व आणि नेहाचे कॉम्पिटिशनला काढलेले स्केचेस दाखवते मी तुम्हाला. चला. पण एक 10 मिनिटात निघू आम्ही. बरं चालेल चला. अथर्व इकडे. राधिका अथर्व काय करतोय तू? हा काय करतोय? बाबूला भेटायला आलेले. पण तू का भेटतोस यांना? राधिका त्याला काय ओरडतेस तू? तुम्ही थांबव. रेवती मला इतर कोणाशीही बोलायचं नाहीये आणि इतर कोणीही माझ्या मुलाला इथे भेटायला आलेलं मला चालणार नाही. इथे काय कुठेही. राधिका अगं एवढं काय त्याच्यामध्ये? मी थांबा. बघते यांचा आणि अथर्वचा आता काहीही संबंध नाही. तुम्ही यांच्यावरती काहीतरी ऍक्शन घ्या नाहीतर मला शाळा बदलायला गेले. राधिका ताई तुम्ही प्लीज शांत व्हा. परत असं नाही होणार. गुरुनाथ प्लीज इथून निघून जा. मॅडम मी फक्त माझ्या मुलाला भेटायला आलोय. हो पण त्याच्या आईची इच्छा नाहीये की तुम्ही त्याला भेटावं आणि मी यात काही नाही करू शकणार.
तुम्ही प्लीज इथून जा, नाहीतर मला पोलिसांना बोलवावं लागेल. अहो पोलिसांचा काय संबंध? मी फक्त माझ्या मुलाला भेटायला आलोय. अरे वा, आता मुलाचा पुळका आहे. इतके उपद्व्याप केले तेव्हा नाही आठवला मुलगा. भक्ती मिस, तुम्ही काहीतरी ऍक्शन घ्या, नाहीतर मला मुख्याध्यापकांना भेटायला लागेल. मनोज दादा, प्रकाश दादा, प्लीज, तुम्हाला फक्त भेटायला आलो. तुम्ही हे बघा, यांना अथर्वला भेटण्याची परमिशन नाहीये. सो जर ते यापुढे इथे दिसले तर त्यांना शाळेच्या आत सोडायचं नाही, कळलं? आणि आता यांना शाळेच्या बाहेर काढा, घेऊन जा यांना. मग तुम्ही शाण्याला जरा असं स्वयंपाक चांगला करायला शिकवा ना तुम्ही. स्वयंपाक करायला शिकायचा तर त्याला कुकरीचे क्लासेस लावावे लागतील ना, आणि त्याच्यासाठी खूप पैसे लागतील. वाटेल थोडे पैसे लागू दे, काय टेन्शन नाही, कुठला पण क्लास चालेल, पण तुम्ही तिला शिकवा. मामा, मी तुला आधी सांगते, मी कुकेरी क्लासला वगैरे जाणार नाहीये. ते पैसे मी कुकरी क्लासच्या नावावर असेच उकळले त्याच्याकडनं. त्या पैशाची आपल्याला मजा करायची आहे आता. मॅम, ही डील झाली तर आपल्या कंपनीची पोझिशन मार्केटमध्ये अजून चांगली होईल आणि आपली कंपनी इंटरनॅशनल लेवलला जाईल. माझा आपल्या टीमवर, आपल्या प्रोडक्टवरती खूप विश्वास आहे. तू नको त्याचा विचार करूस. मी अथर्वचा विचार करते, त्याची काळजी वाटते मला. हे पुन्हा जर समजा अथर्वला भेटले आणि अथर्वला माझ्याविषयी काही बाई सांगितलं तर काय करणार आहे? अथर्व, मला तुला भेटायचं होतं रे, तुझ्याशी खूप बोलायचं होतं, पण नाही शक्य झालं. हे लोक मला कोणी तुझ्या जवळही येऊ देणार नाहीत, मला माहितीये. आभाळ भरून आलं, वाजे गडा गडा, बळी राजाची घाई, बायानो लवकर रांधा, बिगी बिगी चालवा हात, साद घाली परताचा गळा, थेंब थेंब भिजे वावर, फुले कष्टाचा गमळा. वा, नुसतं वा का कळलं बे? मधवा, बोल ग. माझा राजग्यावर प्रेमच. कोण राजग्या? तोच तो घराकडे इलेलो. हा, पण तू तर त्याला ओळखत नाही म्हणाली. खोटा बोललाय. हो, पण का? अण्णांक कळला ना तर ते ते का मारतील म्हणून खोटं बोललंय. आपल्याला पुन्हा नजर कैद झाली. हो, ऐकलंय आम्ही. आपण आता नजर कैदेत आहोत. हे सगळं पटतंय तुम्हाला? हो, पटलं. दादासाहेब जे जे काही बोलले ते सगळं खरं आहे. मातोश्री, तुम्ही चुकलात, साफ चुकलात. मातोश्री, दरवाजा उघडा. नाही, आम्हाला एकांत हवा. बाबा काय बोलले काल? मी त्यांना म्हटलं की मला आजकाल ईशामध्ये राजनंदिनीचा भास व्हायला लागला. तर अहो, काय बोलताय तुम्ही हे? मला असं वाटतंय की ती आता माझ्या विरोधात जाणार आहे आणि माझ्याशी विश्वासघात करणार आहे. आतापर्यंत मी गप्प होते, पण लाडूच्या बाबतीत जर का असं काही होणार असेल ना तर मी गप्प बसणार नाही, एकदाच सांगून ठेवतेय. थोडाच माझा राग येताव तर मी थांबत नाही. तर मग जा निघून आणि परत येऊ नकोस. पण अंजली वहिनी पटनाच झाले की मी राणा इथे. अंजली वहिनीला हे पटत नाही, तोवरच नंदिता वहिनी तुझ्यावर विश्वास टाकून तुझ्या समोर त्यांचं पत्तं ओपन करणार. त्यांच्या थोडे तरी लक्षात आलं तो आणि अंजली वहिनी एक आहे तर तिथं खेळ संपला म्हणून समज. आलं ध्यानात. नोट्स शेअर करायचे, डब्बा शेअर करायचे. दोघेच दोघेच आमचा ग्रुप होता, मोठा ग्रुप होता आमचा. पण त्यात तुम्ही जास्त डबे शेअर कितवी पासून डबे शेअर सुरू झाले? 5th स्टँडर्ड पासून. 5वी तर तेव्हापासून असं डायरेक्ट आवडायची नाही, म्हणजे फ्रेंड नाही, डबा म्हणतो.
बाबा काय बोलले काल? मी त्यांना म्हटलं की मला आजकाल ईशामध्ये राजनंदिनीचा भास व्हायला लागला. तर अहो काय बोलताय तुम्ही हे? मला असं वाटतंय की ती आता माझ्या विरोधात जाणार आहे आणि माझ्याशी विश्वासघात करणार आहे.